असं म्हणतात जनरली लग्न झाल्यानंतर सगळेच नवरे बायकांना विसरून जातात. नाही, पण आता इथे येणारा एक माणूस जो तब्बल 17 वर्षांनी आपल्या घरी येतोय, म्हणजे बघा किती मोठा विसरभोळा असेल. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात भार्गवी चिरमुले आणि आनंद अभ्यंकर. मदत करो संतोषी माता, मदत करो संतोषी माता. गेली 17 वर्ष माझा नवरा परागंदा झालाय. मदत करो संतोषी माता. तुमने कभी किसी से प्यार किया? मैंने भी किया. अरे दीवाना मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन. अरे दीवाना मुझे पहचानो, कहां से आया मैं हूं कौन. मैं हूं कौन, मैं हूं कौन, मैं हूं हुड़ हुड़ दबंग दबंग, हुड़ हुड़ दबंग दबंग, हुड़ हुड़ दबंग दबंग, हुड़ हुड़ दबंग दबंग, हुड़ हुड़ दबंग. बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात, अजुनी अंबरात. येऊ का घरात? कोण आहे? ओळख? राजेश. राहुल. काय? वॉचमन. अगं काय बोलतेस? कोण आहात तुम्ही? काय वाटेल ती नावं घेतेस तू भाग्यलक्ष्मी? कोण भाग्यलक्ष्मी? माझं नाव आनंदी आहे, आनंदी. आणि तुम्ही कोण आहात? तू मला ओळखलं नाहीस? नाही. तू मला ओळखलं नाहीस? नाही, कोण आहात तुम्ही? शी. लग्नानंतर पण एकमेकांना अशीच हाक मारायचो? शी, मी अशा कोणालाही हाका मारायचं नाही. तुम्ही कोण आहात सांगा? मी बहुतेक तुझा नवरा आहे. अय्या, तुम्ही किती मोठे झालायत. हे म्हणजे किती जाडे झालायत. आणि मला एक सांगा, इतकी वर्ष तुम्ही कुठे होतात आणि आज याची कशी अवदस आठवली आहे? ते सगळं सोड, आधी मला सांग, मी ओळख म्हटल्यावर तू कोणाकोणाची नावं घेत होतीस? अहो, राजेश आणि राहुल आपल्या मुलांची नावं आहेत. मी वॉचमन ऐकलं. तो आपला तिसरा मुलगा आहे. काय? आपला मुलगा वॉचमन झाला? अहो, तुम्ही परागंदा झाल्यावर मी काय मुलांना कलेक्टर करणार होते? पैसा कुठून आणायचा? कसं बसं सेक्रेटरीला पटवलंय मी, म्हणजे समजावलंय त्याला. तेव्हा कुठे आपल्या मुलाला त्यांनी वॉचमन म्हणून घेतलंय. मैं परागंदा होने के बाद तू बहुत गंदा काम करने लगी पुष्पा. कोण पुष्पा? माझं नाव आनंदी आहे नाही का? आनंदी. हा. पण मग हा वॉचमन कोण? वॉचमन आपल्या मुलाचं नाव आहे. म्हणजे त्याचं नाव वॉचमन नाहीये. तो आता वॉचमन नाहीये का सोसायटीचा? खोटं बोलतेस तू. मी आलो तेव्हा नेपाळी होता तो रात्रपाळीचा नाही का होता? अरे पण मला तिसरा मुलगा असल्याचं स्मरत नाहीये जानकी. कोण जानकी? अहो, तुम्हाला इथे बायकोचं नाव धड आठवत नाहीये. तुम्हाला ह्या प्रताप कुठे आठवणार आहे? कुठला प्रताप? प्रताप हे माझ्या तिसऱ्या मुलाचं नाव नाहीये का? मी गेल्यावर बरेच प्रताप केलेस तू. म्हणजे काय हा प्रताप कधी झाला, कसा झाला? 17 वर्षापूर्वी राग घालून गेला डोक्यात, तेव्हा प्रताप होता माझ्या पोटात. मी तुझ्याशी खूप भांडायचो का वसुंधरा? कोण वसुंधरा? आनंदी नाही का? आनंदी आनंद गडे, तिकडे तिकडे चोहीकडे. आनंदी आनंदी. आठवलं, मला आठवलं. नंदा. प्रेमाने मी तुला नंदा म्हणायचो. ये अशी जवळ आहे माझ्या नंदा. आपण शपथ घेऊया, आपण एकमेकांशी कधीच भांडायचं नाही. हो. तुझ्या आईची शपथ. माझ्या आईला का आता मध्ये आणलंय? अगं आईला मध्ये आणत नाहीये, तीच आपल्या संसारात मध्ये 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 यायची. इतकी मध्ये मध्ये यायची की स्वप्नात सुद्धा यायची आणि मला त्रास द्यायची ती हिडिंबा. हो. काय गेली कुठे? कॉलेजला का? माझी आई कशाला कॉलेजला जाईल? सॉरी, वडील गेले असतील. हो, वडील कशाला जातील कॉलेजला? मग ते दोघं आहेत की? वाटेल ते बोलू नका. आधी मुळात इतकी वर्ष कुठे होतात ते सांगा. मी नू लुलूला गेलो. लू हलू 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 जात होतो पुढे, तेव्हा मला एकदम कुर्डुवाडीला पोचल्याचं कळलं. म्हटलं अरे च्या, मला तर कोकणात जायचं होतं. म्हणून कोकणाकडे वळलो तर कॅलिफोर्नियाला पोचलो. मग शेवटी नेदरलँड्सला गेल्यावर म्हटलं आता लँड शोधायलाच हवी. असं करत मी इथे लँड झालो. काय अण्णा कुठे गेला? दिसत नाही तो.
अण्णा ना, अण्णा बहुतेक. हा मला माहितीये, गोट्या खेळत असेल ना तर भोवरा खेळत असेल गल्लीमध्ये. अण्णा हे तुमच्या वडिलांचं नाव आहे, जे 80 वर्षाचे आहेत. ते कशाला गोट्या खेळतायत का भवरा टाकतायत? पलंगापासून बाथरूम पर्यंत जाईपर्यंत भवऱ्यासारखे 10 वेळा पडतात. ते कशाला खेळतील? तरी तू त्यांना कॉलेजला पाठवलंस? कोणाला कॉलेजला पाठवलं? मला सांग, आपल्या मुलाचं नाव काय? राजेश. तू मग अशी काहीतरी वेगळं घेतलं होतंस. अहो राहुल. राजेश, राहुल, मग हा अण्णा कधी झाला? अहो अण्णा आपल्याला नाही झालाय, तुम्ही अण्णांना झालात. या 17 वर्षात बराच घडामोडी झाल्या आहेत. 17 वर्षात नाही, 50 वर्षापूर्वीच तुम्ही अण्णांना झालाय. का रे? हा. आता मला आठवलं, बोला. 50 वर्षांपूर्वी मी अण्णांना झालो. हा. पण मग सेक्रेटरी कोण? सेक्रेटरी हा सोसायटीचा सेक्रेटरी आहे. म्हणजे अण्णांचे वडील? नाही नाही, अण्णा अण्णा आहेत, ते तुमचे वडील आहेत. सेक्रेटरी हे बिल्डिंगचे सेक्रेटरी आहेत. हा. हा. मग त्या वॉचमनचं काय? नाही, वॉचमन सुद्धा आपलाच मुलगा आहे. सेक्रेटरीला तरी वॉचमनच्या नोकरीला ठेवलंय बिल्डिंग मध्ये. एक मिनिट थांब, तू हा. गोंधळ करू नको, सगळा गोंधळ घातलेला आहेस. हे बघ, अण्णांचे वडील सेक्रेटरी, सेक्रेटरीचे वडील वॉचमन, म्हणजे वॉचमनचा मुलगा सेक्रेटरी, सेक्रेटरीचा मुलगा अण्णा, अण्णांचा मुलगा मी. बरोबर? बरोबर. बरोबर आहे. हा. म्हणजे अण्णा माझे वडील आहेत. हा. करेक्ट आहे. करेक्ट. म्हणजे अण्णा माझे वडील, मी अण्णांचा मुलगा, हा. म्हणजे माझा मुलगा राजेश. येस. येस, मला आठवलं. म्हणजे अण्णा माझे वडील, मी अण्णांचा मुलगा, माझा मुलगा राजेश, राजेशचा मुलगा राहुल. राजेशचा मुलगा राहुल नाही, तुमचाच मुलगा राजेश आणि राहुल. माझाच मुलगा राजेश आणि राहुल? हा. अरे मग तुषार कोण? तुषारचा इथे काहीच संबंध नाहीये. नाही का? अण्णा, तुम्ही आणि तुमची मुलं. हा. तू किती गोंधळ घालतेस ग. हे बघ, आता मी नेदरलँड्स वरनं आलोय ना, त्यामुळे मला जेटलॅग होता, त्यामुळे मला आठवत नव्हतं. आता सगळं काही आठवलेलं आहे. स्पष्ट स्पष्ट. हे बघ, आता मी तुला क्रमवारीत सांगतो. वॉचमन, वॉचमनचा मुलगा सेक्रेटरी, सेक्रेटरीचा मुलगा अण्णा, अण्णांचा मुलगा मी. म्हणजे मी अण्णांचा मुलगा, अण्णा माझे वडील, माझा मुलगा राजेश, राजेशचा भाऊ राहुल, राहुलचा भाऊ प्रताप. येस, तुम्हाला सगळं आठवलंय. येस. मग बाळ, तुझं लग्न झालं नाही का? अहो, मी तुमचीच बायको नाहीये का? बरं, तुमच्या बायकोचं नाव काय आहे? क्रांती. ती झाली देशाची, आता उत्क्रांती व्हायची वेळ आली आहे. आठव, पत्रिकेत मी भार्गवी असं लिहिलं होतं. करेक्ट. तुम्हाला भार्गवांचा वाडा हवाय. इकडनं डायरेक्ट खाली उतरा आणि काय कराल? टांगा. टांग्याचे दिवस गेले. आता रिक्षा. अरे वा, घोडे रिक्षा चालवतात हल्ली. तुमच्या टांगा टाका त्या रिक्षामध्ये आणि स्टेशनला जा. स्टेशनच्या मागे आहे भागवतांचा आणि भार्गवांचा वाडा. त्यातल्या भार्गवांच्या वाड्यात जा. करेक्ट. बघ, तू शांतपणे सांगितलंस ना, म्हणून मला सगळं कळलं. हे बघ, आता मी बाहेर उतरायचं, ट्रेन पकडायची आणि स्टेशनच्या मागे जायचं. तिथे मला भार्गवांचा वाडा दिसेल. त्या भार्गवांच्या वाड्यात गेल्यानंतर मला माझी बायको आनंदी भेटेल. तिथे मला राहुल, राजेश आणि प्रताप भेटतील आणि माझे अण्णा भेटतील. मला सगळं आठवलं. थँक्यू वहिनी. थँक्यू. वहिनी पडल्या, पण मला आता सगळं काही आठवतंय. आता मी विमानतळाच्या शेजारी जाणार. विमानतळाच्या शेजारी भागवतांचा वाडा असेल. तिथे माझी 3 मुलं असतील, तुषार, निरंजन आणि सुनील. त्यांना मी विचारीन, माझी बायको अवंतिका कुठे आहे? अरे वाजव ना, संपल्यावर हिरोची ट्यून वाजवतोस ती वाजव. यांनी जसा तुम्हाला आनंद दिलेला आहे तसाच तुम्ही आनंद इतरांना सुद्धा देऊ शकता. आणि हेच गमक ओळखलेलं आहे जॉय ऑफ गिव्हिंग या संस्थेनं. कारण इतरांना आनंद देण्यातच खरा आनंद सामावलेला असतो. तेव्हा तुमच्या घरातली कुठलीही वस्तू तुम्ही या संस्थेच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचवू शकता, त्यांना मदत करू शकता. येत्या 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबरच्या दरम्यान आपण हा आठवडा जॉय ऑफ गिव्हिंग आठवडा म्हणून साजरा करत आहोत. अधिक माहितीसाठी तुम्ही लॉग ऑन करू शकता joyofgivingweek.org या वेबसाईटवर सुद्धा.